पण आवाज आजही लता मंगेशकरांसारखा आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आमचे माझे परम मित्र, त्यांचीही बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. आमचे विजय महाराज असतील, तरुण कडकदार, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर सगळेजण आमचे आपल्या परिसराचं भूषण असणारे गोडाचं कीर्तन करतात, गायन करतात. आमचे काकड्यालाही हजर राहतात, हरिपाठालाही हजर राहतात. आमंत्रणाची सत्याला त्यांना गरज नाही. जिथं टाळ वाजला तिथं उभं राहतात आमचे परशुराम मामा असतील, आमचे पलीकडे दादा. तुम्हालाही कुठेही बघल्यासारखं वाटायला दादा कारखान्यावर आमचे मामा असतील. सगळे तिकडे गायनाचे टाकाळगाव हिंगोलीकडं बसमत कसलं ना. बरं, आमचे टाकाळगावचे मामा असतील, आमचे प्रभू मामा असतील. आमचे तुम्हाला बघल्यासारखं वाटायला माझ्या दिंडीत होते का तुम्ही? आपल्या औंढ्याच्या आमचे मामा असतील, आमचं भक्त असतील. भक्तांनी मला सकाळी फोन केले म्हणजे येता का भक्त असतील. आमचे चोपदार पाहुणेच आहेत. आमचे सोनखेडचे वाटेल सोनखेडचे आमचे चोपदार असतील. आमचे आता मामा असतील, रमेश महाराज असतील, आमचे दादा असतील. आमचे माझे गुरुवर आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा कुठंतरी प्रयत्न करतो. असे हनुमंतराव बुद्धी असतील, सिस्टीममध्ये जातात. बरेच ठिकाणी भेट झाली. आता व्हिडिओ कॉल टाकू लागली. रुद्रा पाटील असतील, समस्त गावकरी मंडळी, सगळेजण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे माझ्या दिंडीचे